बघा मोदी साहेब, तुमच्या इथेनॉलमुळं आम्हाला असे धक्के खावत घरी जावं लागतंय. गाडी बंद पडली बघा. इथेनॉल इथेनॉल इथेनॉल. मोदी सरकार जिंदाबाद. नितीन गडकरी जिंदाबाद. भारत देश विकून टाका. अंधभक्तांनो, तुम्हाला काही नाही, हिंदू मुस्लिम करत बसा. बघा नितीन गडकरी साहेब, हे आमच्या गाड्याचे तुमच्या इथेनॉलमुळं बघा आमच्या गाड्याचे कसे हाल चालू आहेत बघा. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. काय बोलावं तुम्हाला आता साहेब. पण जेव्हापासून हा इथेनॉलचा प्रॉब्लेम आला, जेव्हापासून इथेनॉल मिक्स पेट्रोल यायला लागलं, तेव्हापासून माझ्या गाडीमध्ये तुम्ही बघू शकता किती पेट्रोल आहे आता. ते पूर्ण गाडी चालू होत नाही. दादा किती घंट्यापासून गाडी चालू होत नाही? 1 घंटा. किती? 1 घंटा. 1 घंट्यापासून बघू शकता. 1 घंट्यापासून माझी गाडी मला त्रास देते. या BJP गव्हर्नमेंटनं ना पूर्ण भारताचं वाटोळं करणं लावलेलं आहे. माझी एक जनतेला विनंती आहे की तुम्ही थोडंसं होशमध्ये या. होशमध्ये या थोडंसं. या BJP सरकारला थोडंसं आवरा. इंडियनच्या मनाचा कारोबार जर कधी केला ना, तर हे आपल्याला रिमोटवर चालवतील, रिमोटवर. माझी एक महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेला आव्हान आहे की या इथेनॉलला विरोध करा. तुम्ही बघू शकता आज मी माझ्यापाशी ऐन वेळेवर कुठं जायचं का नाही जायचं, आता बघू शकता 9:30 ते 10 वाजले, 9:30 वाजले जातात रात्रीचे. माझ्या घरचे माझी सगळी आतुरतेने वाट पाहत आहेत. मी सकाळपासून घरी नाही गेलो. आता घरी जायच्या वेळेस माझ्या गाडीनं मला काय त्रास दिला तुम्ही बघू शकता. हे बघा, सगळा हा प्रॉब्लेम होतोय फक्त इथेनॉलमुळं. आता काही म्हणतील हे झालं ते झालं ते झालं, तुम्हाला काही नाही. देशाचं वाटोळं झालं तुम्हाला तरी गमपस्तावा येणार नाही. जोपर्यंत तुमच्यावरती येणार नाही, हिंदू मुस्लिम करू 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 तुम्ही पूर्ण भारताचं वाटोळं केलं. खास करून पूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं केलं तुम्ही. या इथेनॉलमुळं ना माझ्यासारख्या गरीब माणसाला त्रास होतो आहे साहेब. तर बाकीच्या लोकांचं सोडा. इतक्या लोकांच्या जेव्हा तक्रारी येत आहेत, मी जेव्हा काही मनावर नाही घेतलं, पण आज प्रत्यक्षात माझ्यावर स्वतःवर आलं ना साहेब. आज मला कळालं. मी 1-1.5 घंट्यापासून इथं घासतोय. ॲक्च्युली गाडीमधला त्रास काय आहे, गाडी चालू का होत नाही आहे मला तेच कळत नाही आहे. पण जेव्हा दादानं आता हे उघडलं, या उघडल्याच्या नंतर हे सगळा प्रॉब्लेम जो आहे हा इथेनॉलमुळं होतो आहे हे स्पष्ट मला दिसतंय. माझी एक महाराष्ट्रामधल्याच नाही तर तमाम जनतेला एक माझं आव्हान आहे, या इथेनॉल विरोधामध्ये थोडंसं एक मोठासा लढा करा. आणखी रस्त्यावर उतरा जोपर्यंत हे शासन शुद्धीमध्ये किंवा होशमध्ये येणार नाही. जय हिंद, जय भारत, जय संविधान. इथेनॉलनं कशी पूर्ण गाडीची वाट लावली माझ्या. 1.5 घंट्यापासून गाडीला सगळे टॅक्सेस पे करून सुद्धा आज मला असं. दादा हे गाडीचं हे स्टिकर काढा, बॉटलचं हे बॉटलचं स्टिकर काढा. काढा काढा काढा. त्या इथेनॉलमुळं बघा गाड्यांना कसा त्रास होतोय बघा. दिसलंय का बघा. नितीन गडकरी साहेब, तुम्ही किती वाट लावणार तुम्ही. दिसलं का तुम्हाला? दिसलं का इथेनॉल? दिसलं का इकडे? भाऊ बंद करते 1 मिनिट. आता काही लोक म्हणतील गाडीमध्ये पाणी असेल. आम्हाला हौस आली का आमच्या गाडीच्या टाकीमध्ये पाणी टाकायला? हे बघा, हे बघा इथेनॉल. दिसलं का इथेनॉल? हे बघा, ध्यान देऊन बघा एकदम. दिसलंय का नितीन गडकरी साहेब? ही बघा, ही गरिबाची शाईन गाडी आहे. माझ्या गाडीला वेळेवर सर्व्हिसिंग आहे. सगळे पार्ट जे आहेत ते सगळं ओरिजिनल आहेत. सगळं काम एकदम, मी शोरूमला काम करतो गाडीचं नेहमी माझ्या. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. हे बघा तुमच्या इथेनॉलमुळं कसं माझ्या गाडीला बघा. फक्त एवढ्या पेट्रोल म्हणजे एवढ्याशा पेट्रोलमध्ये अर्धा लिटरची पाण्याची बॉटल आहे. एवढ्या लिटरमध्ये जर कधी म्हणजे एवढ्या पाण्याच्या पेट्रोल पंपामध्ये जर कधी एवढं इथेनॉल मिक्स होत असेल तर कसं होईल? वा वा वा. BJPचं अभिनंदन करा. नितीन गडकरी साहेब, तुम्हाला फुलांचा हार घालावा का चपलांचा हार घालावा? हे इथेनॉल दिसलं तुम्हाला? भाऊ पक्का पूर्ण इथेनॉलच आहे.
बघता नितीन गडकरी साहेब, भारत देशाची वाट लावली हो तुम्ही. तुम्हाला इथेनॉल दिसतं का? तुम्ही काही लोक आवाज उचलतायत, तुम्ही त्यांचा गळा दाबताय, त्यांच्यावरती तुम्ही खोटे FIR दाखल करतायत. आता हे बघा साहेब, मी एक छोटासा पत्रकार आहे, ही माझी शाईन गाडी आहे. आता या शाईन गाडीवरती बघा, या दादांना जे आहेत आताच गाडीचं काम केलं. दादा, मी या इंजनच्या त्रासाला, हे कसं निघलं याच्यामधनं? हे टाकीमधनं निघलं. टाकीमधनं निघलं ना? हो, हे काय आहे? हे इथेनॉल आहे. इथेनॉल आहे का? हां, बघू शकता नितीन गडकरी साहेब. आपण आत्ताच पेट्रोल भरलं नाही तर. गडकरी साहेब, आमची एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे हो. आम्ही गरीब लोक कसं तरी जगतोय तुमच्या राज्यामध्ये, आम्हाला सुखाने तरी जगू तरी द्या. तुम्ही पेट्रोलचे भाव इतके वाढवलेत, त्याच्यामध्ये पेट्रोलच्या किमती एवढ्या वाढवल्यात साहेब, कुठं नेऊन ठेवला आहे माझा देश तुम्ही. आज परत इतक्या महागाईमध्ये आम्ही कसं मसं जगत असताना परत हे तुम्ही इथेनॉलचं जे आणलं, आजच्या 10 वर्ष 8 वर्ष अगोदर मी गाडी घेतली, मी आत्तापर्यंत गाडी घेतली नाही साहेब. तुम्ही बंद करा हे इथेनॉलचं जे आहे ना ते बंद करा. वाटलं आम्ही 150 रुपये लिटरनं पेट्रोल घेऊ, पण हे इथेनॉल बंद करा. एखाद्या गरीबाचा, एखादा ग्रामीण भागातला मुलगा जर कधी रात्री ग्रामीण भागामध्ये आजूबाजूला त्याच्यापेक्षा गॅरेज जर कधी नसलं तर त्या मुलावरती काय बीतत असेल तुम्ही विचार केला का? तो कुठल्या गॅरेजवर दाखवल, त्याच्या आजूबाजूला कुठला पर्यायच नसेल तर. आज मी शहरी भागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये माझी आज ही हाल असेल तर बाकीच्याचं कसं होत असेल ग्रामीण भागातल्या मुलांचं? तुम्ही विचार करा. आमच्या मायमाऊल्या ज्या आहेत, कोणी 10 वाजता कोणी 8 वाजता घरी ड्युटीवरून येत असताना असा प्रसंग जर कधी घडला तर ग्रामीण भागामध्ये आजूबाजूला कुठं लाईट नाही आहेत, रस्ते बरोबर नाही आहेत. आता सध्याला पावसाळ्याचे दिवस आहेत. एक प्रकारची ही रिक्स आहे ना साहेब, थोडंसं होशमध्ये या. आणखी आमच्या कमीत कमी भारत देशाला वाचवा हो, सगळं तुमच्या हातामध्ये. इथेनॉल मिक्स करू नका.